Hello, good morning, dear students. Today we are going to deal with section 3.3 that is the email writing. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण सेक्शन 3मधील 3.3 ईमेल रायटिंग या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. ईमेल म्हणजे काय, ईमेलचा वापर कुठे केला जातो, केव्हा केला जातो, कोणाकडनं केला जातो आणि कशासाठी केला जातो, या गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. Dear student, email means it is one of the most important communication media in today's life. आजच्या युगामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा कम्युनिकेशनचा एक जर माध्यम बनलेलं असेल किंवा संपर्काचं एक माध्यम जर बनलं असेल तर ते म्हणजे ईमेल आहे. मग ईमेल म्हणजे काय, ईमेलचा वापर कुठे केला जातो, का केला जातो, कोणाकडनं केला जातो आणि कशासाठी केला जातो, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहे. फर्स्ट लेट्स वी डिस्कस अबाउट सम आयसब्रेकर क्वेश्चन्स फॉर अंडरस्टँडिंग दिस ईमेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो आहे, ती गोष्ट करत असताना त्याच्यामागची कारणं काय, त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी टाळल्या गेल्या पाहिजे, यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. बिकॉज while we are going to use a mass media, there are some etiquettes that we should follow while using this. म्हणजे काही नियम असतात ती गोष्ट करण्यासाठी किंवा त्या गोष्टी पाळण्यासाठी, तर ते नियम आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. हिअर इन दिस नेक्स्ट टेबल दॅट इज सम डज अँड सम डोंट फॉर टू दी ईमेल एटिकेट्स. म्हणजे आपण कोणत्या गोष्टी ईमेल करत असताना केल्या गेल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण ईमेल करत असताना टाळल्या गेल्या पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला या टेबलमध्ये बघायच्या आहे. द फर्स्ट वन इज विच थिंग्स वी हॅव टू फॉलो हिअर. दॅट इज फर्स्ट, हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. व्हाईल यू आर गोइंग टू डू ॲन ईमेल वी हॅव टू गिव्ह अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. म्हणजे आपल्याला आपला विषय त्या ठिकाणी काळजीपूर्वक मांडता आला पाहिजे. सेकंड, यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन. त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारचं असं सॅल्युटेशन देता येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आदरातिथ्य देता येणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज वी आर गोइंग टू राईट ईमेल फॉर कॉलेज प्रिन्सिपल, वी हॅव टू यूज द रिस्पेक्टेड सर दॅट काइंड ऑफ द सॅल्युटेशन. ऑर सपोज वी आर गोइंग टू यूज ईमेल फॉर टू दी टीचर, दॅट वी हॅव टू यूज अ रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, दॅट वी हॅव टू डू. The third one is the recheck your email, because suppose we have sent your email and the receiver has given feedback to you on your email, therefore we have to use our email, recheck our email. या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल चेक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. देन कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. इफ वी आर गोइंग टू सेंड सम व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट टू दी एनी पर्सन अँड दॅट इज अ व्हेरी कॉन्फिडेन्शियल, वी हॅव टू कीप इट प्रायव्हेट, डोंट डू इट द पब्लिक. तुम्ही एखादी माहिती जर पाठवली असेल, ती खूप महत्त्वाची असेल आणि ती इतरांपर्यंत शेअर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या गोष्टीला प्रायव्हेट करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आता कोणत्या गोष्टी ईमेल करत असताना टाळायच्या आहेत बघा. पहिले, डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. त्या ठिकाणी आपण आपला सिग्नेचर विसरायचा नाही किंवा सिग्नेचर त्या ठिकाणी विसरायची नाही. डोंट यूज ह्युमर अँड सार्कॅझम. त्या ठिकाणी आपल्या लिखाणामधनं हास्य निर्माण होईल किंवा काहीतरी वेगळंच त्या ठिकाणी तयार होईल, हे सुद्धा आपल्या ठिकाणी टाळायचं आहे. थर्ड वन इज डोंट अज्युम द रिसिपंट नोज वॉट यू आर टॉकिंग अबाउट. आणि असं अज्युम करू नका, असं समजू नका की तुम्ही जे काही बोलताय हे समोरच्याला किंवा रिसिव्हरला कळेलच, असं नाही. अँड डोंट पंक्च्युएट पुअरली. व्हाईल यू आर गोइंग टू राईट an email, we have to use a very good writing. ईमेल करत असताना आपलं रायटिंग खूप चांगल्या प्रकारे किंवा चांगलं असणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी आपल्याला ईमेल रायटिंग करत असताना करायच्यात. एक म्हणजे कोणत्या केल्या गेल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण टाळल्या गेल्या पाहिजेत, त्यालाच आपण या ठिकाणी एटिकेट्स म्हणतो. ओके, लेट्स वी डिस्कस अबाउट दी व्हॉट इज एन ईमेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की ईमेल म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक मेल इज ऑल्सो नोन ॲज ईमेल. ईमेललाच या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेलसुद्धा म्हटलं जातं.
इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट. आणि आजच्या या आधुनिक युगामध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर करून पाठवले जाणारी काही पत्र आहेत त्यालाच आपण ईमेल असं सुद्धा म्हणतो आहे. अलोविंग पीपल टू सेंड मेसेजेस टू ऑर मोर रिसिपंट. आणि इन दिस mass media or in this media, that is, you are going to use or you are going to send an email to one or more than one person. ह्या प्रसारमाध्यमामध्ये तुम्ही एका वेळेस एका व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्तींना ईमेल पाठवू शकतात. इम्पॉर्टंट थिंग फॉर ईमेल रायटिंग. आता ज्यावेळेस तुम्ही ईमेल करताय, ईमेल करत असताना कोणत्या गोष्टींचा या ठिकाणी आपण विचारात घेतल्या पाहिजे. तर पहिले बघा, ईमेल मेसेज टेम्पलेट. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे बघा की आपल्याला इमेज मेसेज टेम्पलेट म्हणजे आपण ज्यावेळेस ईमेल लिहिणार आहे, ईमेल लिहित असताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही जर तुमच्या मित्राला जर ईमेल लिहित आहे तर त्या ठिकाणी मेसेज टेम्पलेट तुमचं बदलेल. सपोज यू आर गोइंग टू राईट अन ईमेल टू युअर कॉलेज प्रिन्सिपल, देअर शुड बी चेंज इन युअर मेसेज टेम्पलेट. ऑर you are going to write an email to your class teacher, that should be message template should be changed. त्या ठिकाणी मॅसेज टेम्पलेट काय होईल, बदलेल. बघा मग काय, यूज द टेम्पलेट ॲज अ गाईडलाईन टू क्रिएट अ कस्टमाइज ईमेल मेसेज टू सेंड एम्प्लॉयज अँड अ कनेक्शन. परिस्थितीनुसार एक पायाभूत नमुना तुमच्या ईमेलचा असतो आणि तो त्या ठिकाणी वेळेनुसार काय होतं आहे, बदलत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉलेज प्रिन्सिपलला तुम्ही जर ईमेल लिहिताय तर त्या ठिकाणी बदल होईल. तुम्ही तुमच्या मित्राला ईमेल लिहिताय त्याच्यामध्ये सुद्धा बदल होईल. आणि तुम्ही जर तुमच्या क्लास टीचरला ईमेल लिहिताय त्या ठिकाणी सुद्धा काय होतं आहे, बदल होईल. ओके, लेट्स डिस्कस अबाउट द एलिमेंट्स ऑफ द ईमेल रायटिंग. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ द ईमेल रायटिंग? लेट्स डिस्कस. द फर्स्ट पॉईंट इज दॅट इज अ सब्जेक्ट लाईन. डिअर स्टुडंट, while you are going to write an email, that time we have to give the clear subject line. That is, don't forget to include a clear subject line in your email. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण ईमेल लिहितो आहे, ईमेल लिहित असताना आपल्याला आपल्या विषयाच्या संदर्भात सब्जेक्ट लाईन देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर नोकरीसाठी ईमेल करताय, सपोज यू आर गोइंग टू डू द ॲप्लिकेशन फॉर टू द जॉब, यू हॅव टू मेन्शन दॅट इज यस आय एम गोइंग टू राईट अन ईमेल फॉर टू द जॉब. सेकंड, यूज द सब्जेक्ट लाईन टू समराईज वाय यू आर गोइंग टू ईमेलिंग. आणि तुम्ही ईमेल का करताय याचं सुद्धा ठिकाणी समरायझिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते सुद्धा कशाच्या माध्यमातून, सब्जेक्ट लाईनच्या माध्यमातून. The very important thing, that is the first paragraph. What is in the first paragraph? In first paragraph we should write a clear why we are going to write email. पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण ईमेल का करत आहोत आपल्याला ह्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे किंवा ते त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. वी शूड गिव्ह क्लिअर अँड डायरेक्ट इन्फॉर्मेशन इफ वी आर अप्लाइंग फॉर जॉब. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण जर जॉबसाठी जर ॲप्लिकेशन करत असू तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर अँड डायरेक्ट इन्फॉर्मेशन वी हॅव टू गिव्ह इन अवर फर्स्ट पॅराग्राफ. पहिल्याच पॅराग्राफमध्ये आपल्याला त्याविषयी माहिती देणं गरजेचं आहे. व्हॉट इज इन्क्लुडेड इन द सेकंड पॅराग्राफ? दॅट इज इन मिडल पॅराग्राफ, अकॉर्डिंग टू अ सब्जेक्ट वी हॅव टू राईट अवर मिडल पॅराग्राफ. अकॉर्डिंग टू अ सब्जेक्ट म्हणजे आपल्या विषयानुसार आपल्याला त्या ठिकाणी मिडल पॅराग्राफ असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲज पर अवर email, as per our subject, our middle paragraph should be changed. Suppose we are going to write an email for to the job application, we have to give our educational qualification in our middle paragraph. Suppose we are going to ask for to the help, so what kind of the help we want to want, that we have to give in our middle paragraph. जर आपल्याला नोकरीसाठी जर ॲप्लिकेशन किंवा ईमेल जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण त्या ठिकाणी सेकंड पॅराग्राफमध्ये लिहितो आहे. किंवा मग जर आपण एखाद्याकडे मदत जर मागतो आहे, ती मदत कशासाठी हवी आणि कोणत्या स्वरूपाची हवी आहे यासाठी आपल्याला आपण मिडल पॅराग्राफ त्या ठिकाणी लिहित असतो. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, keep it concise and flawless with relevant punctuation. And very important thing that we have to keep in our mind while we are going to write a middle paragraph, that it should be very in a concise size.
एकदम मोजक्या अशा शब्दांमध्येच तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मिडल पॅराग्राफ लिहिणंसुद्धा गरजेचं आहे. सो डोंट राईट इट व्हेरी इलॅबोरेट, म्हणजे खूप मोठ्या स्वरूपामध्ये तो लिहिला गेला पाहिजे असं नाही. अँड यू हॅव टू यूज अ व्हेरी रिलेव्हंट पंक्च्युएशन, आणि त्या ठिकाणी आपल्याला पंक्च्युएशनसुद्धा चांगल्या प्रकारे वापरता आले पाहिजे. द थर्ड अँड द फायनल पॅराग्राफ, that is conclude an email by thanking the employer for considering you for to the position or your connection for helping with your job search. Dear student, while we are going to write our final paragraph, that we have to conclude very properly. म्हणजे एकदम शेवटी आपण त्या ठिकाणी आपला ईमेल कन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि तो कशा प्रकारे, दॅट बाय यूजिंग अ थँकिंग यू. शेवटी आपण थँकिंग यू त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. सपोज इफ द एनी एम्प्लॉईज इज कन्सिडर युअर ॲप्लिकेशन फॉर टू दी जॉब, जर त्या ठिकाणी एखादा एम्प्लॉय जर तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्वीकारत असेल तर त्या ठिकाणी आपण थँकिंग यू लिहिणं गरजेचं आहे. सो इन दिस वे वी हॅव टू कन्क्लूड द थर्ड पॅराग्राफ ऑर द फायनल पॅराग्राफ. सो ऑन पेज नंबर 108, that one example is given about the what kind of the structure of the email writing that is given. So dear student, you have to follow the page number 108 and understand what are the elements or what are the content are given in this email writing. Suppose if you are on page number 108, there is the compose email or this some message template is given, and in this message template that is a Rohini Chopra. The subject is given to the invitation for to the annual day event, and what is the salutation used here, that is a dear madam sir. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 108 वरती तुम्ही जर ईमेलचं एक्झाम्पल दिलेलं आहे ते जर बघितलं, तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण ईमेल त्या ठिकाणी लिहू शकतो. बघा, ईमेल ज्यावेळेस आपण लिहितो आहे, ईमेल लिहित असताना आपल्याला टू म्हणजे आपण ईमेल कोणाला पाठवतो आहे त्या ठिकाणी बघा, ईमेल आपल्याला कोणाला पाठवायचा आहे, रोहिणी चोप्रा. मग त्या ठिकाणी आपण त्यांचं ईमेल आय डी टाकू शकतो. तो टाकल्यानंतर बघा, सेकंड दॅट इज अ सेकंड इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज अ सब्जेक्ट. व्हॉट इज अ सब्जेक्ट, दॅट इज इन्व्हिटेशन फॉर टू दी ॲन्युअल डे इव्हेंट. इट मीन दॅट द सब्जेक्ट लाईन इज क्लिअर. म्हणजे दुसरा जो मुद्दा आहे की सब्जेक्ट लाईन आपल्याला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. मग तो म्हणजे काय, इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट. Then the third important thing, that is the salutation. And what is the salutation? We have to use the salutation, that is a dear madam sir, or we can be used respected sir, respected madam. That then in the next paragraph, that is or the first paragraph, why you are going to email this, तुम्ही ईमेल का करताय ते इथे दिले बघा. We would like to tell you how much we admire your work on screen and how much we appreciate as you person off screen. The recognition and popularity you have received is very well deserved. You are youth icon of the true sense. That some things or some lines are given here about the that person. Then why we are going to do this email for you, and you should be consider our email for to the present in this event. म्हणजे तुम्ही आमचा ईमेल या ठिकाणी स्वीकारावं किंवा आमचं इन्व्हिटेशन स्वीकारावं अशा प्रकारचं या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, एक ईमेल रोहिणी चोप्रा यांना केला गेलेला आहे. आणि सेम वे तशाच प्रकारे तुम्ही पुढे जर बघितलं की पेज नंबर 108 वरतीच दुसरा एक जो ईमेल मॅसेज टेम्पलेट दिलेला आहे, त्याच्यामध्ये रोहिणी चोप्रा यांनी त्या ठिकाणी पाठवणाऱ्याला काय दिलेलं आहे, एक फीडबॅक दिलेला आहे किंवा एक रिप्लाय दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पेज नंबर 108 वरती चेक करू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक ईमेल बघितलेला आहे. इन अपकमिंग लेक्चर्स, सपोज इफ पॉसिबल, वी विल टेक अ लाईव्ह डेमो फॉर टू दी ईमेल रायटिंग विथ द हेल्प ऑफ झूम मीटिंग. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.